नमस्कार मंडळी. विविध भावभावना आणि नवरसांना विनोदाचं पाणी चढवून मौल्यवान हास्य अलंकार घडवण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. मंडळी, एखाद्या सासूर वाशिणीला माहेरचा माणूस भेटण्यासारखा दुसरा कुठला आनंद नसतो. आज असाच एक आनंद सोहळा इथे रंगवायला येत आहेत. विक्रोळीचा शाहरुख, पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. हे खाली टाका ना. बापरे, एवढी गर्दी आहे गाडीला. तरी म्हणत होतो लवकर चल लवकर चल. आधीची गाडी रिकामी गेली माहितीये. अहो ठीक आहे, तर मिळाली ना जागा बसायला. मिळाली जागा म्हणजे पंचा टाकला म्हणून जागा मिळाली. विदाऊट पंचा जागा मिळणं नशिबातच नाहीये माझ्या. हॅलो, चिडचिड करताय. हा 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 आहे आहे हा हा. अगं हा बस मिळाली, हा बस मिळाली. हा हा नाही वाईस गर्दी हा, पण आता काय ए बसूक जागा नाही हा, पण मिळवतलंय सीट मिळवतलंय मी. हा नाही ना हा हा असं करतस आता. अरे तुझ्या लेकान उभ्यान प्रवास केलोय का कधी मग? हा चल चल ठेवतो. हा हा हुशार आहे तुझं पोर. हा चल घे ठेवतो. हा हा आहे म्हणजे आमचे याच्यावर पाय नको ठेवायचं. तुमच्या बहिणीच्या लग्नासाठी चाललोय तर सारखी ती चिडचिड करत बसू नका. शांत राहा जरा. हा ठीक आहे. आणि मी काय म्हणते, काय आता चाललोच आहे आपण तिकडे, तर मग लग्न झाल्यावर आपण सांगलीला पण जाऊन येऊयात ना माझ्या माहेरी. ठीक ठीक नाही आहे. म्हणजे 2-3 वेळा आईचा फोन येऊन गेला म्हणून म्हटलो मी. हा बघू ते सांगलीला जायचं की नाही ते बघू. चल बस सुरू झाली. सीट मिळाली आहे चांगली. बस सुरू झाली बाबा. जय श्रीहरी. हा श्रीहरी श्रीहरी. देवाचं नाव तरी नीट घ्या. कंडक्टरला हाक मारल्यासारखं काय नाव घेताय. जय श्रीहरी. आता कसं हे सगळं घेतलंय मी सोबत. साड्या हे. ताई माफ करा, म्हणजे आपण भेटलोय का कधी? म्हणजे आपण हा तुम्ही सांगलीच्या का? अय्या हो, मी सांगलीचीच आहे. हा ना. हो तुम्हाला म्हणजे तुम्ही नाही मी पण सांगलीचाच आहे. पण मला बघितल्यासारखं वाटतं तुम्हाला कुठेतरी. मला असं लक्षात येत नाही. पण नाही पण आता मी सांगलीत नाही राहत. हे माझे मिस्टर. आम्ही मुंबईतच असतो राहायला. नमस्कार नमस्कार. नाही यांना नाही बघितल्यासारखं वाटत मुंबईत. काय हरकत नाही हरकत नाही. वळण येतं. नाही पण ताई ताई तुम्हाला बघितल्यासारखं वाटतं हो कुठेतरी. मला काय कळत नाही. तुम्ही मला सांगा किती वर्ष झाली हो तुम्हाला सांगली सोडून? बघा 6-7 वर्ष झाली असतील ना. हो 6-7 वर्ष झाली. 6-7 वर्ष म्हणजे अरे मला पण तेवढीच झाली. शाळा कुठली तुमची? माझी बिरमाळ हायस्कूल. माझी पण बिरमाळ हायस्कूल. काय सांगताय? अरे म्हणजे काय कुठली बॅच कुठली? बॅच म्हणजे 2010 ला पास आउट झाले बघा मी. माझ्या 2 बॅच आधीच्या म्हणजे तुम्ही. ताई बघितलं का माझ्या शाळेतलं. कॉलेज कुठलं तुमचं? माझं हे आपलं भारती विद्यापीठ. चला काय खोटं बोलताय तुम्ही. पण माझं पण भारतीच नाही. अरे म्हणजे जग काही छोटं झालंय भारती. मी पण शाळा कॉलेज दोन्ही सारखं चांगलीच निघाला. हा हो हो छान छान. ऐक ना काय झालंय आता. तू नीट शांत फक्त लक्ष देऊन ऐकलंस ना. सगळी उत्तरं तू देतेस, तो फक्त हो हो म्हणतं. हो हो मी तिथला, हो मी असं होतं बघ है ना. हा नाही नाही तुम्ही एकाच शाळेत. अरे वा बरं वाटलं. शाळेत कुठले कुठले शिक्षक होते हो तुम्हाला? आता काय सगळे होते की म्हणजे नाव काय शिक्षकांचं? अच्छा नाव कुठले शिक्षक होते? ते जोशी सर होते की आपल्याला. सर नाही जोशीबाई नाही का? जोशीबाई जोशी मॅडम ज्या होत्या त्या काय शिकवायच्या? छान शिकवायच्या. मस्त शिकवायच्या. कसं शिकवायच्या नाही काय शिकवायच्या? अभ्यास शिकवायच्या. आणखी काय सांगलीचे
कसं काय म्हणजे कुठला विषय शिकवायचा? अच्छा ते कुठला विषय म्हणजे आपला गणित? नाही, जोशीबाई मराठी शिकवायच्या. आणि गणित बनकर सर होते नाही का हा, आपले त्याला? बनकर सर. वा वा वा, छान छान गप्पा झाल्या, छान. मजा. हा माणूस मला प्रचंड बनेल वाटतोय. मला याच्यावर अजिबात विश्वास नाहीये. जर ठीक आहे, माझं पाकिट त्या बॅगेत ठेव. शांत बस, हे शांत. काय वागणं आहे तुमचं? सगळं बोलणं वरवरचं आहे. गप्पा तू बसा जे तुम्ही. काही म्हणशील त्याला हो म्हणतोय. जोशी सर म्हणाला, मग म्हणाला नाही मॅडम. तुमचं चुकतंय, थांबा. एकतर सांगलीचा आहे तो, माझ्या माहेरचा आहे तो. तुम्ही असं वागणं बरोबर आहे का? हा, आपल्या घरी अनोळखी माणसं कोणीही येतात, तुम्ही सांगता माझ्या गावचा, मी त्यांची उठबस करते ना, तेव्हा त्यांची उलट तपासणी करते. डायरेक्ट उलट तपासणी करताय त्यांची. अरे बाप, करावी लागणार. हा खरोखर सांगलीचा आहे का? त्याने काही ठोस सांगितलंय का सांगलीचं? आता बोलले की ते काय बोलला? सांगलीचे शाळा सांगितली, कॉलेज सांगितलं, तू अजून काय सांगितलं सांगायला सगळं. पाहिजे? तो फक्त हो म्हणाला. ठोस म्हणजे अजून काय काय ते ठोस काय? नाही काय नाही. सांगलीचे आहात तुम्ही, तर असं काही असं हे नाही सांगितलं तुम्ही कन्फर्म की बाबा तुम्ही सांगलीचे आहात. अच्छा का पत्ता सांगू का? अहो, नाही होते, मस्करी करतात तुम्ही, मनावर नका घेऊ दादा. नाही ताई, आई कशा आहेत आता? आई बरी आहे ना? बरं आहेत ना? हो, गुडघे काय? गुडघे जरासे अय्यो, तुम्हाला कसं कळलं गुडघे दुखतात ते? जगातल्या सगळ्यांचे गुडघे दुखत असतात. नाही. सांगलीचे आहेत ना ते माहेर. अहो ह्यांच्याकडे कुठे लक्ष देत आहे? मला माहिती आहे. त्यांना लस घ्यायला सांगा. आता हो, त्रास घ्यायची होतो आता. नंतर. हा, त्यांना सांगा. मी कधी भेटलो ना, गेलो सांगलीला, कधी बघितलं तर मी सांगेन. आपली अय्या, भेट जाणं जा. होतं का तुमचं? हा, म्हणजे काय? अहो, म्हणजे माझं आठवड्यात ना 3-4 वर्षात जाणंच नाही झालो. नाही मी का? यांना म्हणते सारखं घेऊन चला घेऊन चला, हे आपलं बघू बघू म्हणतात, विषय तिथेच राहून जातो. चला छान मस्त, बस चला. जायला हवं खरं तर. नाही, होतं असं ताई, पण होतं असं ना. काय संसाराच्या मागे लागल्यावर आपण माहेर विसरतोच. आता हो काय ना, खरंच. पण साहेब, अरे साहेब कुठे? तुम्ही तर आमच्या सांगलीचे जावई बापू. भाऊजीच म्हणायला हवं तुम्हाला. तुम्ही म्हणा. नका नका म्हणू अहो, मला. नाही, नका म्हणू. कसं नका म्हणू? सांगलीची मुलगी केली आमचे भाऊजी. मग काय? अरे मग सांगलीची मुलं म्हणजे आई ग आई ग आई ग, आणि पोरी तर त्याहून संसारात बेस्ट. लाख मोलाची माणसं. मी काय म्हणा, ताई काय म्हणा, सई तामणकर काय म्हणा. सई तामणकर काय म्हणा. बघा इंद्रधनुष्य कसा आलाय ते. यार चला पुढे जाऊया. हो, जाऊया पुढे जाऊया. मी तेच म्हणत होतो की सांगलीची लोक फारच म्हणजे नाती कशी घट्ट करायची ना, हे आमच्या लोकांना कळतं. मग मी काय म्हणतो ताई, ते सोनी मराठीचे टॅगलाईन लिहिणारे पण म्हणे सांगलीचेच आहे. हा, विणूया तू तर नाती. अय्यो, असतील ना. दादा, लाडू खाणार तू? अगं नको नको अरे ताई. खा की. नको अरे गं. मी माझ्या हाताने केलं साजूक तुपातले छान लाडू. ते लाडू नाही द्यायचे. तू का? माझ्या घरी द्यायला आणलेत ना. गप्पा बसा. तुमच्या घरचे लाडू आहेत, मोठा डबा आहे चांगला. हे मी इथे प्रवासात खाण्यासाठी आणले होते, आणि मी माझ्या वाटणीचा लाडू देते, तुमच्या वाटणीचा लाडू नाही देते माझ्या भावाला. लाडू वरण चालू आहे, घरचंच आहे. काय करू नका. नाही ते बघताय. बघू दे ना, सगळं सांगायची गरज आहे. कोण आहेस तू? हर्षा बोगलेस, केस वाढवलेला. थांब ना. घे दादा लाडू. ताई नको. अरे दादा घे की. नाही, उभ्याने खाऊ नये असं म्हणतात ना आपल्या अरे सांगलीत. मग बसून खा की, एवढं काय त्यात. बस. बर ताई, दे, मी इथे बसतो. अरे अरे नाही, चिखल आहे सगळं, खाली कुठे बसशील? ओ उठाव तुम्ही जरा. बसून खाऊ द्या त्याला. अहो ताई नको. अरे असं काय? नको, आपली पडती बाजू ताई, असं नको. अरे नाही, ऐकतील ते अरे तसं. एवढी पडती बाजू आहे तर बस मधून पड ना. तुम्ही नाही उठणार, त्याने लाडू खायचा म्हणून मी उठू? म्हणजे काय? तुमचे पाहुणे अपरात्री येतात, काही न कळवता, तेव्हा रात्री 2 वाजता उठवता ना मला. 2 वाजता उठवून पोळ्या लाटायला लावता ना मला. मग आता लाडू खाण्यासाठी उठवायला काय प्रॉब्लेम आहे? काय वेळ लागणार आहे? 2 मिनिटात लाडू खाऊन होईल ना माझ्या भावाचा. माझ्या भावासाठी नाही, माझ्या माहेरची माणसं आली ना की तुमचं दर वेळेचं आहे. नका असंच उठू वागाल नका तुम्ही. भाऊजी, नका उठू तुम्ही. नका मी नका उठतच नाही. उठू नका. मी उठतच नाही. मला उठवत कशाला नाही. बसवताय कशाला मला? बस दादा. अरे बसवलं भाऊजींनी अरे जागा दादा. दिली मला. बस ना आता, बस ना. भाऊजींनी चांगले आहेत मी ते. दिली. काय बसायचं होतं त्यांना लाडू खायला. खाऊन मी घे दिली. तू, खाऊन घे. मरतोय, लाडू खातोय. बापरे, ताई, काय लाडू केलायस गो? चांगला आहे. मला सांगलीचीच आठवण झाली भाऊजी. मुंबईत केलाय लाडू. नाही पण पद्धत चांगलीची आहे ना. हो, पद्धत आपल्या चांगलीची आहे. सांगलीच्या पद्धतीनेच नाही, केलं. अरे सांगलीच्या मुली सुगरणच. मी पण काय म्हणजे सचिन तेंडुलकर चांगला खेळतो, ह्याला काय म्हणणं आहे अरे, का? खा ना, खा. गप्प बस ना. खा आणि गप्प अहो, बस. कसं वागताय हो तुम्ही त्याच्यावर? नाही चांगला Thank झालाय you रे, लाडू. thank you. तू लाडू दिलास, मला एकदम सांगलीचीच आठवण आली बघ. हो म्हणजे ना? असं बोलायला कोण नसतं ग सांगलीविषयी. काय मौज होती सांगलीत.
हाय हाय चांदोलीचं जंगल काय, हा ताडोबाचं जंगल काय. ए सांगलीत कुठून आलं रे ताडोबाचं जंगल? दांडोबाचं जंगल. दांडोबा. हा दांडोबा. थांब ना तू. दांडोबा म्हणायचं होतं मला, ते जरा चुकून आलं. दांडोबाच म्हणलास ना. हो म्हणजे हीच आणि सांगते. दांडोबाच्या जंगलात ताई वाघ. बापरे बापरे बापरे. अगं बाई तांडोबाच्या जंगलात वाघ पण यायला लागले का हल्ली? मी असताना नव्हते बाई. हा लाडू पटापट संपव, मला स्पष्टीकरण ऐकायचंय. नाही संपव. हिल स्टेशन आहे ना रे दांडोबा, त्याचं जंगल झालं, त्याच्यात वाघ आले. कधी रे? मला व्हॉट्सअपवर मेसेज आला होता की बाबा जंगलात वाघ आहेत म्हणून दांडोबाच्या. माझं पण असं दांडोबाच्या जंगलात वाघ कसे काय बाबा आले असतील. तर काय कुठल्या व्हॉट्सअप मेसेजवर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा सोडून द्यायचं. पण तुम्ही जा भाऊजी, दांडोबाच्या जंगलात जा तुम्ही, तिकडे वाघ नाही आहेत. जा. नाही आहेत वाघ नाहीत मग काय बघायला जाऊ तिकडे? दांडोबा. दांडोबा बघायला मी सांगलीला जाऊ? नाही, मोर पण आहेत ना तिथे, माकडं पण आहेत. हा माकडे पण आहेत, सगळे आहेत तिकडे. तुम्ही जा, नक्की जा. जाऊ. आणि ना काय राहिलं नाही हो सांगलीत, म्हणजे आधी सारखं काय राहिलं नाही ताई. नाही का? नाही म्हणजे कसं आहे, मॉल झाले, रस्ते झाले, माकडं आली, सगळं असं पॉश झालं एकदम सांगली. मला जायचं रे. बघ ना 4-5 वर्ष झाली भेटणंच नाही. आईशी फोनवरच बोललो होतं. यांना म्हणते चला चला चला, हे जाऊ म्हणतात आणि विषय तिथेच थांबवतात. आता काय मॉल आणि रस्ते बघायला सांगलीला घेऊन जाऊ? कुठेही दिसतील ते, बाहेर बघता बघ मॉल तर बघ रस्ते. यांचं ना असंच आहे, कशाचं कौतुक नाही. अरसिक माणूस एक नंबरचा. ताई काय आहे, मुंबईत राहिलेली लोक यांना काय कळणार, नाहीतर काय रे? यांना काय ना नाविन्यच नाही कसलं. असं कोंदट राहायची सवय ना, मोकळ्या हवेचं यांना काय माहितीच नाही. आपल्या सांगलीला कसं रे, मोकळी ढाकळी घरं, छान हवेशीर घरं. काय यांना, यांचं ऑक्सिजन पण 95 येत. तुझा बाप 150 घेतो. तुझा बाप 150 घेतो का ऑक्सिजन? सगळ्यांचा घेतो एकदम. कसं बोलताय हो? माझा भाऊ आहे, नीट बोलायचा त्याच्याशी. उगाच वाटेल तसं बोलायला मी ऐकून घेणार नाही. सख्खा भाऊ नाहीये तुझा हा. मळमळायला लागलं ताई जरा. हो का? मळ खाल्लं ना त्यात ते असं. काय कर, तुला आवळा सुपारी देऊ का? हा आता? आहे का? नसेल बहुतेक. एक काम करतोस का, तिथे हवेवर बस, बरं वाटेल ए, जरा. ताई नको ताई. हवेवर नाही तिकडे नाही बसू द्यायचं. का नाही बसायचं? एवढ्या गर्दीत मी असं पंचा टाकून ती सीट मिळवली. अहो तुम्हाला कळतंय का, त्याला बरं वाटत नाही, मळमळतंय त्याला. अरे कसलं उगाच तू नाटक करतोय मळमळ. तुम्ही भांडू नका, मी बसतो. भांडू नका तुम्ही, असं उगाच भांडू नका. ये दादा ये. आरामात. अरे तू बसू नये म्हणून भांडतोय आम्ही. गप्पा बसा तुम्ही, गप्पा बसा. इकडे बघा, मला सांगा, तुमच्या आईला मळमळतं तेव्हा मला उठायला लावता ना तुम्ही? खिडकी जवळची सीट त्यांना द्यायला लावता ना. मग आता माझा भाऊ असेल तर काय प्रॉब्लेम आहे? माझ्या माहेरच्यांची प्रत्येक वेळी तुम्हाला प्रॉब्लेम ना. माझी आई, तुझा हा कोणतरी भाऊ पण कोणतरी नाही, माझा भाऊ आहे तो. सांगलीचा गारगार भाऊ आहे. वाटायला लागला एकदम ताई. हो ना. काय वारा सुटलाय. ए डिटेलिंगचा बादशाह आहे. 40 वर आहे रे, 40 वर. नवी मुंबई पण नाही सोडलं. कसलं गार वाटतं? गार वाटतं तुम्हाला, काय करणार. ए दादा, थंडी वाजते का? शॉल देऊ तुला? शॉल देते ताई, शॉल देते बरं का मला. बस सगळं सांगतोय बस. काय शॉल द्यायची नाही. माझ्या भावाने कष्टाने कमवलेल्या पैशातून काश्मीरवरून आणली ती शॉल द्यायची नाही. गप्पा बसा. मेड इन उल्हासनगरचा टॅग काढायला पण विसरला तुमचा कष्टाचा भाऊ. अरे असं आहे का भाऊजी? काय होय घे रे तू, घे. ह्यांचं काय ऐकतोस तू? माझी शॉल घे, पांघरून घे नीट. बरं वाटेल ताई तुला. कसे आभार मानू ना तुझे. बस मधून उडी मार आणि मान. नाही रे, आभार वगैरे काय मानायचं. माझा भाऊ आहे, सांगलीचा आहे. इतक्या दिवसांनी भेटला ना मला, असं आपलंसं कोणीतरी खूप बरं वाटलं. बघ ताई काय करतो मी आता ना, थोडं झोपतो. झोपतोस का? हा नाही काय, रात्री नाईट शिफ्ट झाली माझी. हा आम्ही दिवसा करतो नाईट शिफ्ट. नाईट शिफ्ट झाली आहे, दमलाय तो, मळमळते, त्याला जरा आराम करू दे. त्याला झोपायला द्यायचा. मी आताच सांगतो त्याला उठव. उठव म्हणजे? मगाचपासून बघ. अहो, तुम्हाला काय प्रॉब्लेम कळतच काय प्रॉब्लेम म्हणजे? असं काय वागताय तुम्ही? माणूस आहात ना, माणूस कसं काय आता मला काय फरक? ओ मॅम काय चुक क्या करते? नाही श्श, त्याला त्रास होतोय. त्याला होऊ दे त्रास. हे बघ लक्षात घे, मला माहित नाही. मला माझ्या सीटवर बसायचं. त्याला उठव. त्याला उठव. तो तुझा सख्खा भाऊ नाही. त्याला उठव. अरे चुप बेटो यार. बघापासून मीच अरे सोने दो यार कोई तो. सोने दो. ह्याला उठव. आता सांगतो मी. आता मी चिडलो तर मी मारेन त्याला. झोपलेल्या माणसाला कसं अरे कंडक्टर माहित नाही. एवढे हो कुठे गेलात? अरे ह्यांना सांगा हो, इथे आम्ही रिझर्वेशन करून जागा मिळवली आणि हे काय करताय ते असे? झोपू पण देत नाहीत आम्हाला. शी बाबा, काय कोण फोन काय ह्यांना आठवा इकडनं. काय तुमचा? आमची हा हॅलो आहे. हा काय? हा वाटणी करून मोकळा झाला. अरे माझा आजो थंय रवलो, माझा बापूस थंय रवलो, म्या पण थंयच रवलो आणि
मी नसताना तुम्ही वाटण्या करून मोकळ्या झालात. थंय काय ना मी थंय इल्याशिवाय कोणाक पाठवू नकोस. आम्ही येतय. चल फोन ठेव. काय बोलला तुम्ही फोनवर? माझा बापूस थै रवलो, माझा आजो थै रवलो. नाही आता मी तुला जमिनीत रवलो ना. सांगलीचा आहे सांगतो आणि घरच्यांशी मालवणीत बोलतोस तू. हा ते काय झालं आता सांगच काय झालं ते माझी चाल दे. चल तिकडे. वा 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 वा, माहेरच्या माणसाहून आणि त्या लाडवाहूनही गोड परफॉर्मन्स होता. मजा आली. वा वा. बघा यावर अस्सल सांगलीकर काय म्हणतायत. सई, आमच्या गावाच्या नावाचा उद्धार केल्याबद्दल धन्यवाद. खूप बरं वाटलं. इतके वेळेला सांगली मीही नाही ऐकले अनेक वर्ष. मजा आली. पृथ्वी सुंदर, फारच मजा आली. तुमचं ते वळण यायचं बेरिंग फारच आवडलं. रसिका फार सुंदर, म्हणजे तू ते त्याला इनोसन्सची इतकी सुंदर झालर दिलीस की ते इतकं पात्र कन्व्हिन्सिंग झालं आणि खूप अडोरेबल झालं. मजा आली. मस्त, फारच छान कॉन्सेप्ट होते आणि तुम्ही तिघांनी उत्तम फुलवलीत. फारच मजा आली. मस्त. थँक्यू. प्रसादा. सांगली कोल्हापूरला मस्त असं तांबडा पांढरा रस्सा, मटण बिटण असं भरलेलं ताट. त्या पांढऱ्या रस्स्यामध्ये अचानक मासा पडला तर चव कशी लागेल तशी तुझी मालवणी होती. रसिका, अफलातून कॅरेक्टरायझेशन, अफलातून फार मस्त पोर्ट्रे केलंस कॅरेक्टर. कारण तुझं कॅरेक्टर जर कन्व्हिन्सिंग झालं नसतं तर स्किटच कन्व्हिन्सिंग झालं नसतं. तो इतका अप्रतिम फ्लो डेव्हलप करत गेलीस तू आणि पर्यायाने तू पण, पृथ्वी आणि ओंकार तू पण. वंडरफुल परफॉर्मन्स. मजा आली, खूप मजा आली. मंडळी, खानदेश नरेश श्याम सुंदर राजपूत यांची कन्या कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आज हिचं स्वयंवर आहे. नेहमीप्रमाणे आज पण तिथं या स्वयंवरात सहभागी व्हायला गेलाय फिल्टरपाड्याचं बच्चन गौरव मोरे. आज पण तिथं आलाय कोकण कोहिनूर ओंकार भोजने. आता आपण बघूया की या स्वयंवराचा पण कोण जिंकतोय ते. सेवका, बोला. आमच्या राजकन्याच्या स्वयंवरासाठी जे जे देशो विदेशीचे राजपुत्र आलेले आहेत त्यांना सन्मानाने आत घेऊन ये. तशी आज्ञा. अरे वा 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 वा, या वृद्ध राजकुमारासोबत त्याचा सेवकही आलाय. महाराज, मी राजकुमार आहे. हा, हे आमचे अमात्य आहेत. आम्हा पिता समान आहे ते. अच्छा अच्छा अच्छा. आम्ही फक्त आमच्या राज्याच्या सुनेला घेऊन जायला आलोय. फार दुरून आलोय आम्ही. हरकत नाही, हरकत नाही. तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार. सेवका, हा बाकीचे राजपुत्र कुठे आहेत? महाराज, आज राजकुमारीचं स्वयंवर होऊ शकत नाही. महाराज, यांच्या व्यतिरिक्त अजून कोणी राजपुत्र आलेले नाहीयेत. कारण याही आठवड्यात आपल्या राज्यातली जिल्हाबंदी उठवलेली नाहीये. आपण अजूनही 5व्या स्तरावर आहोत महाराज. म्हणून आपल्याला हे स्वयंवर रद्द करावं लागणार आहे महाराज. नाही नाही, रद्द असं कसं रद्द? आम्ही आलोय ना. पण शांत व्हा राजकुमार, शांत व्हा. त्यासाठी तिथं आलोय आम्ही. खरंय तुमचं, खरंय. पण स्वयंवर करण्यासाठी किंवा स्पर्धा करण्यासाठी किमान 2 व्यक्ती तरी लागतात आणि तुम्ही एकच आहात. त्यातही तुम्ही सेवक दिसता हो महाराज. पण आलाच आहात तर जेवून जा. बुंदीचे लाडू केले.
सेवका, हो महाराज. यांच्या जेवणाची व्यवस्था कर. बाबा हा, बाबा मला एक युक्ती सुचली आहे बाबा. काय बेटा? बाबा या राजपुत्राच्या बाजूला हा तेजस्वी पुरुष पाहिलात का बाबा? बाबा यांना स्वयंवरासाठी विचारा ना बाबा. बाबा यांना बघताच माझं मन आकृष्ट झालंय बाबा. माझ्या मनाच्या समुद्रामध्ये मोरी मासा फडफडतोय बाबा. बाबा तुम्ही यांना विचारा ना बाबा. मला चालेल. अरे अमात्य, नाही. तुम्ही अमात्य आहात. ती आपल्या घरची होणारी सून आहे. राजकुमार, ती सून असू दे, लेकिन आप सुनिये तो सही. काय? हे बघा, ते स्वयंवर रद्द करायला जात आहेत ना. हां. स्वयंवर रद्द होण्यापेक्षा आपल्याला स्पर्धा होणं काय वाईट आहे? हे बघा, मी म्हातारा बापडा तुमच्या समोर काय टिकणार आहे? मी हरल्यासारखं करेन, तुम्ही जिंका ना फक्त. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अंधार पडायच्या आत आपल्याला आपल्या राज्यात परतायला हवं, नाहीतर आपल्या लोकांना वाटेल मी एकटा चालू आहे. कळतंय? खूप चांगली कल्पना आहे. अगदी. आम्ही तयार आहोत. आम्ही पण तयार आहोत. आम्ही काय ते झुपकेदार केस, काय ती छाती, काय ते रुबाबदार व्यक्तिमत्व, काय ते बघणं, काय ते लाजणं, काय ते थरथरणं. बाबा बाबा मला हा तेजपुंज पुरुष पसंत आहे बाबा. स्वयंवर रद्द बाबा. अरे रद्द काय रद्द? असं कसं रद्द? जर स्वयंवर रद्द केलं तर आम्ही तुमच्या राज्यावरती आक्रमण करू. शांत व्हा राजकुमार, शांत व्हा. स्वयंवर रद्द करायचं नाही, कळलं? जो पण असेल तो आमच्या दोघांमध्ये असेल. जो जिंकेल तो राजकुमारी सोबत स्वयंवर करेल. ठीक आहे, ठीक आहे. आता स्वयंवराला सुरुवात करूया. तर इथे जमलेल्या दोनच राजपुत्रांनो, हा पण 5 टप्प्यांचा असेल. तेज, प्रेम, वाङ्मयीन चातुर्य, बुद्धी आणि वीरता या गुणांच्या कसोटीवर राजपुत्राची निवड केली जाईल आणि सर्व टप्प्यांच्या गुणांची बेरीज करून विजेता घोषित केला जाईल. तयार आहे तुम्ही? हो, आम्ही तयार आहोत. आम्ही पण तयार आहोत. काय तो सळसळता उत्साह. बेटा, भावनांना आवर, भावना. तर पहिला पण तेजाचा. तेजपुंज असणं हे महत्वाचे आहे. आणि राजकन्येने आल्या आल्या अमात्यांना तेजपुंज पुरुष असं म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे पहिला पण अमात्य जिंकलेले. असं कसं जिंकले? अरे पण बोलल्यात का तरी वेळ घ्या रे. हा, हे डायरेक्ट तुम्ही जिंकवताय. नाही, चिडू नका राजकुमार, इकडे चिडू नका. हे बघा, अजून 4 पण शिल्लक आहेत आणि मी बरोबर सगळे हरतो. आता दुसरा पण प्रेमाचा. जेव्हा राजकुमारीचं मन खिन्न असेल, ती उदास असेल, तेव्हा तुम्ही तिचे मन कसं रिझवाल, तिला कसं हसवाल? कसं? हा, मी तिला विनोद सांगून हसवेन. विनोद सांगून हसवेन. मला आता सुचला, लगेच सुचला. सांगू? हा, एकदा ना खूप साऱ्या मांजरी असतात. त्यांना नदी पार करायची असते. मग ते होडीवाल्याकडे जातात. होडीवाले त्यांना बघून विचारतो, अरे बापरे, तुम्ही इतक्या सगळ्या मांजरी माझ्या होडीत कशा मावाल? तर मांजरी बोलतात, आम्ही सगळ्या माऊ माऊ माऊ. अरे ना, किती छान विनोद आहे. नाही, पण राजकन्याला हसूच आलं नाही. काय राजकन्या का हसत नाहीये? अमात्य, आता तुमची बारी. जशी आज्ञा महाराज. अमात्य, एवढं काय सांगितलं तिला? मी फक्त त्यांना
तुमचा परडे सांगितला. अरे बापरे, वा 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 वा. राजकुमारी किती अशी खडखडून हसलेली आहे बा. त्यामुळे हा आपण अमात्य जिंकलेले. चल तिकडं. असा बघतोय. ऐका, आता पुढच्या पण आहे राजकुमारीला भावना विवश करण्याच्या. तिला असं काहीतरी सांगायचं की तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं पाहिजे. ती रडाले जोयजे, ती भलती रडाले जोयजे. प्रयत्न करू का? हा, तुम्ही जिंकणार आहात, तुम्ही काय काळजी करू नका. असं बोलून बोलून दोनदा जिंकलाय तुम्ही. नाही मी आता हारतो. हरायचं लक्षात ठेवा. तुम्ही काहीतरी आठवून मी आठवतो. हा हा. अमात्य, काय झालं बेटा? काय अमात्य, तुम्ही असं काय बोलत की राजकुमारी एवढी रडते? नाही, मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की तुमचा परडे कधीच वाढणार नाही. काय सांगितलं त्यांनी? काय सांगितलं? एवढं दुःख आहे माझ्या परड्यानं वाढण्याने? अरे बापरे. अरे बापरे, अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये. असो, पण हा पण सुद्धा अमात्य जिंकलेले आहेत. तुझ्या बापाने पणामध्ये कोणाचा परडे सांगितला होता? हा? असं कोण सांगतं परडे? नाही, पण राजकुमार, मला यापेक्षा दुःखद काही आठवलंच नाही. पण तुम्ही प्रयत्न करायचा ना, तुम्ही काहीतरी यापेक्षा जास्त दुःखद बातमी सांगायची ना, गोष्ट सांगायची ना. हेच सगळ्यात जास्त दुःख आहे रे माझं. परडेच वाढत नाही. हा, जाऊ दे, जिंकलाय ना आता. ह्याच्या पुढे तुला हारायचं, लक्षात ठेवा. तुला हारायचं हे लक्षात ठेव. हितगुज करू नका. आतापर्यंतचे तिन्हीच्या तिन्ही पण अमात्य यांनी जिंकलेले आहेत. जवळ ते विजेता म्हणून जाण्याच्या मार्गावर आहेत बा. पण पुढच्या पण भलता महत्वाच्या आहे. कारण या एका पणाला जेवढे गुण आहेत तेवढ्या बाकीच्या पणांच्या गुणांची बेरीज केली तरी होणार नाही. मग हा पण आम्हीच जिंकणार. हा, पण लक्षात घ्या, हा पण वाङ्मयीन चातुर्याचा आहे. अरे यात मी तुम्हाला काही काव्याच्या ओळी सांगणार, त्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. सांगू शकतो. अमात्य, पहिली बारी तुमची. तर तुम्ही सांगा बा, जगत प्रेम एव अस्ति. अर्थ सांगा. जगात प्रेम आहे. वा, क्या बात आहे. हे तर संस्कृतचे प्रकांड पंडित निघाले. तुझी निवड एकदम अचूक आहे बेटा. सांगितलं बरोबर सांगितलं. कशाला सांगितलं बरोबर? मला माहिती नव्हतं. मला माहिती नव्हतं, पण तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही जिंकणार आहात. आता राजकुमार, तुमची बारी. तुमच्यासाठी काव्य ओळी आहेत. जिहाल मिस्की बकुन तगाफुल, दुराए नैना बनाए बतिया, किताब हिजरा नदारम अजान, न लेहो काहे लगाए छतिया, शबे हिजरा दरचू जुल्फ, वारोज वसलत चो उम्र कोताह. सांगा, अर्थ सांगा. सांगा ना.
हे काय होतं? अमीर खुसरूंचा शेर आहे हा. ह्याला एक लाईन, मला एवढं? ह्याचा अर्थ मी सांगायचा आहे? राजकुमार, हे बघा, हा अमीर खुसरोंचा शेर आहे. काय अशा तशा गोष्टी नाही. हे म्हणजे काय, अमीर हडकर यांचा शेअर बाजार नाहीये की कुठल्या पण एका पोस्टवर खालीवर व्हायला. मग तुम्ही काय एवढं अवघड विचारणार का मला? शांत बसा. आतापर्यंतचे सगळेच्या सगळे पण अमात्य जिंकलेले. मगाशी बोलला मी म्हातारा आहे, एका पायावर गेला. हा? तू घरी चल, तुला बघतो बरोबर. मी हरण्याचा प्रयत्न करतोय. किती वेळा हारण्याचा मला कळत नाही मी का जिंकतोय. मी हरण्याचाच प्रयत्न करतोय. मुद्दाम जिंकतोयस तू. राजकुमार, उद्विग्न होऊ नका. आता शेवटचा पण आहे, तीराने पोपटाचा डोळा फोडायचा. सेवका, धनुष्य घेऊन ये. राजकुमार, आता या पणात तर तुम्ही जिंकणार आहात. बघा तू आता बघ पोपट द्या. पोपट पण आम्हीच द्यायचा का? स्वयंवराला आलात, पोपट घेऊन यायचं ना. बघा आता समोर ती झाड आहेत ना, त्याच्यावर पोपट बघा आणि त्याचा डोळा फोडा. एवढ्या जंगलात कुठला पोपट मारू मी? मारा, तोच पण आहे. राजकुमार, तू घरी चल. ऐकतच नाही ते. अरे काय राजकुमार, यार सगळे पोपट उडवले तिनं. अरे हुर्र केल्यानंतर जे उडून जातात ते पोपट कसले? अमात्य, आता तुमची बारी. अरे अमात्य, हारायचंय? हो मी हरणार आहे. 1 मिनिट, हे जरा पकडता. हो. राणी सरकार, पोपट धरता जरा. वाह वाह, क्या बात है. याला म्हणतात चातुर्य. अरे पण हा स्वतःचा पोपट घेऊन आलाय. हे बघा, आणि मला तुम्ही हे पोपट मारायला सांगितले. पण असं नव्हतं की जिवंतच पोपट मारायच्या. बा, कुठला पण पोपट आणू शकता. यांनी बुद्धी वापरली. हे जिंकलेले, हे विजेता म्हणून मी घोषित करतोय. अरे पण राजकुमार, मी तुम्हाला हेच सांगत होतो. तुम्हाला हीच युक्ती देऊन मी जिंकवणार होतो, पण तुम्हाला घाईच फार. अरे पण त्यांनी पहिलं नाव माझं घेतलं तर मी काय करू? आता मी काय करणार, माझा नाईलाज आहे. मी जिंकलो आता. तुम्ही जिंकला. वरमाला घाला. सेवक, वरमाला दे. माझा स्वयंवर नाही होणार. हा? नाही. महाराज, यांचं झालं. मी या धनुष्याचं काय करू? हा धनुष्य मिशी म्हणून कुठल्या तरी स्किट मध्ये तू वापर. मिशी म्हणून? धन्यवाद मंडळी. अतिशय मनोरंजक असं स्वयंवर आम्हाला दाखवल्याबद्दल खूप मजा आली. वा वा, सुरेख. बघा आपल्या हास्यरसिकांना ते किती भावलंय. सई, वने किती सुंदर दिसतेस आणि किती छान चेंज ओव्हर्स होते आणि तू ते किती छान पोर्ट्रे केलेस. फारच मजा आली. गौरव, छान दिसतोयस आणि छान परफॉर्म केलंस नेहमीप्रमाणे. ओंकार, मस्त. श्यामदादा, तुम्हाला या त्रिकुटाबरोबर बघून मजा आली. मस्त मस्त झाला परफॉर्म. प्रसादा, फार सुंदर होती कॉन्सेप्ट. श्याम्या, खुसरो साहेबांचा जो शेर तू म्हणालास त्याच्याकरता माणसाकडे नाणी नाही, वाणी असावी लागते आणि तुझ्याकडे उत्तम आहे. ओंकार, अप्रतिम कॅरेक्टरायझेशन. वनिता, फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. खूप उत्तम गिव्ह अँड टेक होतं सगळ्यांचं. गौऱ्या, टेन्शन घेऊ नको. एक दिवस तुझा पर डे इतका होईल ना की जगातले सगळे पोपट विकत घेशील बघ. मजा आली. वंडरफुल. मंडळी, आता इथे सुरू होणार आहे एक संगीत शिकवणी. बघूया तिथे काय घडतंय. रे ग ग ग ग ग ए ग
ग ग ग ग ग ग ग बेटा ग हा असं उगाच ओरडू नकोस हा. कसं आहे घशाला ताण देऊ नकोस. हे जे स्वरयंत्र असतं ना ते गायकाचं शस्त्र असतं. त्याच्यावर ताण नाही द्यायचा. ते सगळं असं जपून ठेवायचं हा. जपून म्हणजे घसा असा आवळायचा नाही बेटा हा. त्याच्यासाठी काय करायचं आपण तेलकट तुपकट खायचं नाही हा. बर्फाचं पाणी प्यायचं नाही. ठीक आहे. ये ये लिहिलंच बरं ये. सा रे ग म प ध नी सा. वा जमतंय जमतंय हा. वा 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 झाली वाटतं तुमची शिकवणी सुरू. वा वा नमस्कार नमस्कार. नमस्कार. अरे देवा असं मागणं येऊन तुम्ही असं करायला तर कसं. असं नाही करायचं. माणसं पुढे आहेत मागणं तुम्ही असं करता. पटकन लक्षात बेटा ये बेटा. सॉरी हा. झाली का तुमची शिकवणी सुरू. ए बाळा छान शिका. चालू द्या. सॉरी हा. मला जरा ना उशीर झाला. काय सोसायटीची आमच्या मीटिंग होती ना आणि मी पडले अध्यक्ष त्याच्यामुळे जावं लागलं मला. चालू द्या तुमचं. ए भजी 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 आणले घ्या आता थोडीशी घ्या ना. गरम गरम आहे. अच्छा भरवू म्हणताय. काढा ती. अगं तेच आई नाही भरो असं म्हणाले. अहो नाही हो मी नंतर खातो असं म्हटलं. नंतर असं म्हटलं. आई गुरुजींना आणि मला हे भजी बिजी नको देऊ आई. अगं आई आपलं हे स्वरयंत्र असतं ना तेच आपलं शस्त्र असतं आई. आणि तेलकट तुपट वर्ज करायचं असतं आई. झालं. एक कोणा गाढवानी सांगितलं तुला हे. असं काही नसतं. काही असतं का. नाही ताई कसं असतं की ते तेलकट तुपकट खाल्लं ना की घशाला जरा त्रास होतो. डोंबल्याचा कसला त्रास. काही उगाच असं काही नाही हो. मग गुरुजी आज काय शिकवलं लेकीला. बेटा आईला सा लावून दाखवा. सा सा सा. वा वा त्यांच्यासारखे खा ना. त्यांच्यासारखे खा. घा त्यांच्यासारखे. चुकतेस तू मारीन आता. त्यांच्यासारखं ऐक त्यांच्यासारखं गाणं ते वेगळं गाता येत. गुरुजींनी असंच शिकवलंय मला. ताई बरी गाते ती. आपल्याला बरं गाऊन चालणार नाही. माझी लेक उत्कृष्टच गायला हवी. सुंदर गायला हवी. गाणं त्यांच्यासारखं. लावा जरा साला नीट गा. असं नाही अख्ख्या सोसायटीमध्ये माझ्यासारखा साग कोणाचा लागत नाही. सतत वैदे सुस्वागतमचं गाणं आलं ना सालावं वैरी सालावं वैरी सालावं हो बाई आग्रह करतात ना. मग शेवटी मी लावते बघा ताई असं नाही. वॉक करताय ना माणसाला म्हणजे समोरला सांगायचं. असं नाही करायचं. काय माणसाला समोरच्या असं लपायला वेळ मिळायला पाहिजे ना. नाही बरोबर आहे. वेळ तर मिळायलाच हवा. वेळ वाया घालवायचा नाही. आता पण आपण गप्पा मारत बसतोय. किती वेळ वाया जातोय. मी तुला काय शिकवलंय. वेळ वाया घालवायचा नाही. हे बघ वेळ वाया घालवायचा नाही. त्याचा उपयोग करून घ्यायचा. तुम्हाला सांगते दुपारी गदडी झोपते. मग मी उठवलं परवा म्हटलं उठ झोपायचं नाही. वेळ वाया घालवायचं नाही. झोपणार. अर्ध्या तासात तुम्हाला सांगते अर्ध्या तासात तिला पटकशी मिमिक्री शिकून टाकली. तुम्ही मिमिक्री शिकवली. हो आता भारीच कलाकार आहेत तुमच्या. काय स्वतःच कौतुक काय करायचं पण येते बाई. बरे या ये बेटा ये गायला. दाखव ना गुरुजींना मिमिक्री करून. बघ संधी मिळाली ना की सोडायची नाही. पटकन दाखवायचं. चालेल मी करून दाखवते. आता बघा पाणी हवंय. थांब एक मिनिट मला ठसका नाना पाटेकर आधीच कशात सांगितलं तरी ओळखलं असतं ना वेडी. ऐका ये हिंदू का खून है, ये मुसलमान का खून है, इन दोनों को मिला दिया आप पहचान ना हिंदू का खून कौन सा है, मुसलमान का खून कौन सा है. आई आता सुन बाबू भैया तो मुझे भूल जाओ या हो नहीं सकता, मैं तुम्हें भूल जाऊंगा खाना खा लूंगी बाबू भैया.
असं सांगितलंय सुनील शेट्टी. हे बाबू भैया नाहीये ते अंजलि अंजलि तुम किसी और की हो सकती है, होने दे दो. ताई ताई ओ ताई ओ ताई ओ ताई 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 नाही काय आहे बरोबर आहे. पण तुमची आता ही मिमिक्री ऐकत होतो ना तर कुठेतरी एक वाचलेलं वाक्य मला आठवलं. कला ही अंगात असावी लागते नाहीतर त्यांची नकला होते. थँक्यू थँक्यू. आई आता बेडूक नको बेडूक नको. आई बेडूक बेडकाचा हा खूप गुरुजी भारी करते आई आवाज. नीट कान देऊ नये का. बेडूक दमलं बस. आई किती भारी आहे तू माहितीये तुला. काही नाही हो, आतमध्ये शोकेस भरून ठेवलंय बेडकांनी. नाही मग ट्रॉफ्या ठेवलाय तो. हा असला आवाज काढून तुम्हाला ट्रॉफ्या मिळाल्यात. नाही त्या 2 एखाद दुसऱ्या लहानपणी मिळाल्या, बाकीच्या सगळ्यांना विकत घेतलंय. काय शोकेस रिकामच होतं, म्हटलं काहीतरी भरायला हवं म्हणून ट्रॉफ्या आणल्या विकत ठेवल्या छान सजवून. थांबा मी मस्तपैकी दाखवते त्यांना. बस ए बेटा इकडे हे बघ. ए बेटा आईकडे लक्ष देऊ नकोस. विकत घेतलेल्या ट्रॉफ्या हे जर कलाकाराचं लक्षण असतं ना तर तो दुकानदार आहे ना ट्रॉफीवाला तो सर्वोत्कृष्ट कलाकार ठरला असता. कळलं का. त्यामुळे असं काही नसतं. आणि ट्रॉफ्या विकत घ्यायच्या नसतात, त्या अशा कमवायच्या असतात. पण गुरुजी माझ्या आईने तर खूप सगळ्या ट्रॉफी विकत घेतल्यात माहितीये का. आणि त्याच्यावर तर स्वतःचं नाव पण लिहिलंय आणि 2-3 ट्रॉफीवर माझं पण नाव लिहिलंय. अरे देवा. बेटा लेबलवर नाव लिहिणं सोपं असतं पण नावाचं लेबल करण्यासाठी वर्षोनवर्ष घासावी लागते. काय बरं हे बघ यांना विचार काय रे बरोबर ना रे. मग कसलं भारी बोललात गुरुजी. म्हणजे? लिहूनच घेते थांबा मी आता. लिहून घे. हा वर्षानुवर्ष घासावी लागते. नाही ए बेटा ए बेटा अशा नोट्स नाही काढायच्या बेटा आणि अशी अर्धवट वाक्य अजिबात नाही लिहायची. मी सांगतो ते लिही. चालेल. तू लिही संगीताची बाराखडी. सप्तसूर. हे बघ. सा रे ग म प ध नि सा. हे जे 7 सूर आहेत ना ह्या 7 सुरांमध्ये सगळं संगीत सामावलेलं आहे. गुरुजी हे काळी बटणं वर आणि पांढरी बटणं खाली का असतात. ही काळी बटणं वर सांगते. हे तुम्हाला माहितीये. मी सांगते. माहितीये तुम्हाला. हो मी सांगते काय माझ्या पद्धतीने तिला सांगितलं तिला बरोबर. हे बघ बाळा काळी पांढरी कशाचं प्रतीक आहे माहितीये का. समाजाचं प्रतीक आहे. हा म्हणजे समाजात 2 प्रकारची माणसं असतात, एक कपटी आणि एक चांगली. तशी कपटी माणसं असतात ना त्यांचं मन असं काळबेर असतं काळबेळ. आणि जी चांगली माणसं असतात ना त्यांचं मन असं पांढरं असं स्वच्छ नितळ. त्यामुळे ही सगळी वरची काळ्या मनाची माणसं आहेत छिची आणि खालची तर सगळी चांगल्या मनाची माणसं आहेत. तू ना बाळा या चांगल्या मनाच्या माणसांबरोबर राहा. म्हणजे चांगले आहेत आणि हे वाईट आहे. वाईट. मग गुरुजी मला हे चांगले शिकवा. हे वाईट आपण उकडून फेकून देऊयात. दही ना कशी. अरे काय बोलते ही चुकीचं बोलते आणि तुम्ही चुकीचं सांगताय तिला सगळं. नाही मला मान्य आहे एवढ्या बालमनात मी हे सगळं नको सांगायला. समाजाचा विद्रूप चेहरा तिच्या समोर नको मांडायला मला मान्य आहे. पण या वयात तिला कळलं पाहिजे ना काय चांगलं काय वाईट नाही का. हा बाळा नक्की लक्षात ठेव. मी जे सांगते ना त्याचं कानावर आपलं पडू द्यायचं. आतल्या आत मनात ते झिरपत राहतं. बापरे तुम्ही करा माझी आपली मध्ये मध्ये उगाच लुडबुड कशाला. चांगलं शिक ज्ञान अर्जन करून घे. अर्जन मध्ये शिकू नको. कसलं भारी बोलली आई. मी लिहूनच घेते. लिहून घ्या व्यवस्थित सगळं लिहून घ्या बाळा मी आले. ए बेटा पहिले ह्या वहीला काडी लावून टाक. जे काही सांगितलंय ना आणि मी काय सांगतोय त्याकडे लक्ष दे. बघ हे सगळे जे सूर असतात ना ते ह्या सगळ्या बटनांमध्ये असतात. त्याच्यामुळे ही बटणं फार महत्वाची असतात. आता आपण सारे ग म प झालं. आता आपण अलंकारांकडे वळूयात. ये बघ सारे ग रे ग म प द नि सा आ हसायला काय झालं तुम्हाला. अगं ते बिविंग मधले बनसोडे नाही का आपले ते नाही का गिझर जाताना शॉक लागला ते मध्ये
शिकवतोय, तुम्ही काय सांगताय? मी काय म्हणते, हे आलापी राहू देऊ, ते मी घेते करून, ते अगदी सोपं आहे बाळा. गुरुजी गेले ना घरी, आपण काय करूया, फ्रीजच्या पुढ्यात उभं राहूया. फ्रीज उघडला की कसा आवाज काढतेस तू? हा ताई, हुच्या म्हणजे आ कर. आला पी, त्याला किती वेळ लागतो? 1 मिनिट ताई, एक काय ते ठरवा. एक तर तुम्ही शिकवा, नाही तर मला शिकवू देत. घ्या. आता तुम्ही बाई तासभर येणार आणि शिकून जाणार घरी, नंतर तिचा होमवर्क मलाच करावा लागणार की नाही? मला घ्यावा लागतो होमवर्क. तेच सांगतोय मी, नका घेऊ तुम्ही होमवर्क. अहो, मुलांमध्ये कलागुण हे असतातच, ते जोपासायचे असतात, त्याचं संवर्धन करायचं असतं. पण तुमच्यासारखे पालक काय करतात, लहानपणीच त्यांची मुळं खुडून टाकतात. त्याच्यामुळे ते मोठे होणारे जे कलाकार असतात ते लहानपणीच संपून जातात. आणि तुमच्यासारखे पालक असल्याच्या नंतर आमच्यासारख्या शिक्षकांची काय गरज आहे? तेव्हा धन्यवाद. का तुमची मस्त झाला परफॉर्मन्स. हा रसिक सई, फार सुंदर विषय होता आणि तुम्ही फार सुंदर परफॉर्म केलं. मस्त. वा वा. प्रसाद, कधी कधी ना उत्साहाच्या भरात गैरसंस्कार केले जातात आणि ते फार घातक ठरतात मुलांवरती. तर तसं होता कामा नये. ज्याचं काम ज्याच्यासाठी ज्याला नेमलंय त्यालाच करू द्यावं. ते जे गुरुजी आहेत ते जे संस्कार करतील कुठल्याही कलेमधले, तर ते त्यांच्याचकडनं होणं फार गरजेचं असतं. असे आगाऊ, स्वतःला अतिशहाणाही समजणारे पालक बरेचदा मुलांच्या ऱ्हासाला कारणीभूत होतात आणि ते मुलांचं नंतर फार वाटोळं होऊ शकतं. फार महत्त्वाचा संदेश दिला. अप्रतिम पॅड्या, अप्रतिम. शिवाली, फॅन्टॅस्टिक. मी खूप भारी बोलतो पण कधीच लिहून घेऊ नकोस. विशाखा, फॅन्टॅस्टिक. लाजवाब ऑब्झर्वेशन होतं, लाजवाब. फॅन्टॅस्टिक. क्या बात है. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेट होणार आहे पुढच्या भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.